अमृता ट्रॅव्हल्स रत्नागिरी यांच्या वतीनं आम्ही अमृतसर, चंदीगड, डलहौसी, धर्मशाला आणि कटरा या 4 ठिकाणी गेलो. यातलं प्रमुख ठिकाण हे आपण पाहत असलेलं अमृतसरचं सुवर्ण मंदिर. आम्ही मुद्दामून रात्रीच्या वेळेला गेलो की ज्या वेळेला परिसर शांत असेल आणि दर्शन चांगलं होईल याच उद्देशानं अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात तास दीड तास असा घालवला आणि मन शांत झालं, तृप्त झालं. तिथली स्वच्छता, तिथल्या स्वयंसेवकांची एकूण वागण्याची पद्धत खूप मनाला भावली. अमृतसरमध्येच दुसऱ्या दिवशी आम्ही जालियनवाला बाग, की जी अमृतसरच्या एकूणच भारताच्या इतिहासात घडलेली एक काळी घटना, जालियनवाला बागमध्ये अनेक माणसांना गोळ्या घालून मारण्यात आलं आणि हे हत्याकांड भारताच्या स्वातंत्र्य सेनेच्या इतिहासामध्ये एक अजरामर असं राहिलेलं आहे. अनेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी विहिरीत पण उड्या घेतल्या, पण तरी देखील हे हत्याकांड घडलं. ती सगळी परिस्थिती, तो सगळा परिसर पाहून ज्यांचं बलिदान या जालियनवाला बागमध्ये झालं त्या सर्वांच्या प्रती वंदन करण्यासाठी, त्यांना नमन करण्यासाठी आम्ही तिथे गेलो. खूप भावनामय परिसर आहे. आपल्या सर्वांच्या भावना तिथे एकवटल्या जातात आणि आपण त्या क्रूरतेचा आपण धिक्कार करतो. ज्या नाहक नागरिकांचे बळी गेले त्या सर्वांच्या प्रती आपण सलाम आणि त्यांना वंदन करतो. भारत माता की जय. अमृतसरमध्ये तुम्ही गेलात आणि लस्सी पिली नाहीत असं होऊ शकत नाही. हा सगळा परिसर म्हणजे जिथे सुवर्ण मंदिर आहे, जिथे जालियनवाला बाग आहे, जिथे पार्टिशन म्युझियम आहे, तो सगळा परिसर हा फक्त चालणाऱ्यांसाठी आहे. तिथे वाहनं नाही आहेत. हे आता पार्टिशन म्युझियम केलं आहे. ज्यावेळेला 1947 भारत पाकिस्तान असं वेगळं झालं तेव्हा काही भारतातले लोक पाकिस्तानात गेले, पाकिस्तानातले लोक भारतात आले. त्यावेळेला जो हाहाकार माजला होता त्या परिस्थितीचं दर्शन, त्याचा आढावा आणि त्याचा इतिहास आपण या पार्टिशन म्युझियममध्ये पाहतो. त्यानंतर आपण जातो दुपारी 5 वाजता सुरू होणाऱ्या वाघा बॉर्डरला. तिथे आपण भारत पाकिस्तानची सीमा आहे अटारीमध्ये. त्या अटारीमध्ये रोज 5 ते 5:30 आपला ध्वज उतरवणं याचा कार्यक्रम असतो. आपले सैन्य, आपले BSFचे जवान आणि तो सगळा माहोल पाहताना आपल्यालाही ऊर्जा येते आणि आपण वंदे मातरमचा नारा
तिथे जोरजोरात गरजत असतो. तिथले BSFचे जवान आपल्याला भारत माता की जयचा ललकारा करण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. तिथला तो जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम पाहण्याचा आनंद आणि देशाभिमान जागृत होण्यासारखी ती परिस्थिती ही पाहिल्यानंतर आपण भारताचे नागरिक असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो. पुन्हा आपण चंदीगडमध्ये येतो. तिथे रोज गार्डन म्हणजे गुलाबाची बाग ही जवळजवळ 40 एकर परिसरामध्ये तिथल्या व्यवस्थापनानं उभारलेली आहे. ती बाग पाहण्यातला एक आनंद आहे. वेगवेगळ्या प्रकारची गुलाबाची रोपं तिथे आपल्याला दिसतात. आपण त्याचा अनुभव घेतो. तिथून आपण जातो तो ज्या ठिकाणी केवळ दगडातून काही शिल्प तयार केलेली आहेत असं रॉक गार्डन पाहण्यासाठी अनेकविध प्रकारचे दगड आपल्याला हिमालयाच्या परिसरातल्या डोंगरदऱ्यात मिळतात. तर ते दगड एकत्र करून त्यातून शिल्पकृती, चित्रकृती आणि विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण अशा कलात्मक भाग आपल्याला इथं पाहायला मिळतो. हे एका माणसाने केलेलं जवळजवळ 15 वर्ष सतत चालू राहिलेलं हे काम आहे. हे पाहताना आपण त्या कर्तृत्वाचा आणि त्या परिसराचा आनंद घेताना केलेल्या कलाकारांना आपण सलाम करतो. खूप छान वाटतं हा परिसर पाहून. जिवंतपणा आहे आणि नेटकेपणा आहे. पाणी वाहत असतं, धबधबे तयार केलेले आहेत, गार्डन आहे, बाहुल्या आहेत, प्रचंड मोठा असा परिसर निर्माण केलेला आहे आणि त्या परिसराचा आपण आनंद घेतो. आणि चंदीगडमधनं आपण नेकचंद यांच्या रॉक गार्डनमधनं आपण बाहेर पडतो. पुन्हा एकदा आपल्या वास्तव्याकडे जातो आणि पुढचा प्रवास आपला असाच सुरू राहतो. आनंद घेताना अनेक प्रकारची सुख, अनेक प्रकारचे अनुभव आपल्याला येतात. वाटेत आपल्याला मोसंबी, संत्र याचा हा सीझन असताना त्याचाही अनुभव घेतो. वाटेत 4 डोंगरामध्ये आपल्याला ज्वाला देवीचं दर्शन होतं. वज्रेश्वरीचं दर्शन घेतो आणि पुढे आपण कांगडाला रवाना होतो. कांगडाला जात असताना मधूनच आपल्याला खिडकीतून बर्फाचे डोंगर दिसतात. तो बर्फ आपल्याला दृष्टीला पडतो आणि आपलं मन सुखावलं जातं. या परिसरात फिरताना निसर्गाचा आनंद, तिथल्या कोरड्या झालेल्या नद्या, पण त्यातले पांढरे गोटे आणि तो परिसर हा आपण सगळा डोळ्यात साठवून ठेवतो. कांगडामध्ये देवाचंही वास्तव्य आहे, देवीचं वास्तव्य आहे आणि आपण त्या सर्व अनुभूतीचा आपल्या मनात साठवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतो.
वास्तव्याचा आनंद घेतो. नवीन नवीन पोशाख घालून आपण चित्र ही काढतो. पण निसर्गात असलेली ही चित्र ही आपल्या मनामध्ये अधिक ठसून राहतात, हे नक्की. वाटेत BSF आणि सैन्य याची दलही आपल्याला पाहायला मिळतात. सांदीपनी हिमालय म्हणजे चिन्मय तपोवन आश्रम, इथेही आम्ही गेलो. सकाळी सकाळी एक स्वच्छ परिसर, प्रसन्न वातावरण आणि आनंदाची अनुभूती आम्ही तिथे घेतली. तिथली विधानसभा, तिथला डोंगर परिसर आणि तिथे असलेली धार्मिकता सारीच तुमच्या मनाला प्रसन्न करते. आपला आनंद द्विगुणित होतो. प्रत्येक ठिकाणी मंदिरामध्ये स्वच्छता, टापटीप आणि वातावरणातली प्रसन्नता आपल्या मनाला भावते. तपोवनमधलं हे रामाचं मंदिर, धरमशालामध्ये हे जे स्टेडियम आहे, मोहालीचं स्टेडियम, म्हणजे हिमाचल प्रदेशमधलं सगळ्यात उंच असं हे क्रिकेटचं मैदान. या मैदानातला काही भाग हा आपल्याला पर्यटक म्हणून अनुभवता येतो. त्यासाठी काही किमान मूल्य आपल्याला द्यायला लागतं. आणि हे भव्य क्रिकेट स्टेडियम आणि सभोवार दिसणारा बर्फमय डोंगराचा परिसर आपल्याला मनातून समाधान देतो. आपणही त्याचा आनंद घेतो. स्टार वॉर मेमोरियल हिमाचल प्रदेशमधल्या धरमशालामध्ये उभारलेला आहे. भारत पाकिस्तान, चायना वॉर या सगळ्या युद्धामध्ये किंवा आपल्या कारगिल मोहिमेमध्ये जे हिमाचल प्रदेशचे सैनिक, शूर सैनिक ज्यांनी बलिदान दिलं, ज्यांनी आपलं शौर्य देशाला दाखवून दिलं, त्या जवानांची स्मृती म्हणून हे धरमशालामध्ये युद्ध स्मारक उभारलेलं आहे. त्या युद्ध स्मारकाला आम्ही भेट दिली. तिथल्या कर्तृत्ववान जवानांचा, त्यांच्या इतिहासाचा, त्यांच्या कार्याचा परिचय करून घेतला. वेगवेगळी पदकं आम्ही तिथे पाहिली. वाटेत एका चहाच्या मळ्यामध्ये आम्ही त्या परिसराचा आनंद घेतला. तिथे एकत्र छायाचित्रही काढलं आणि तिथे भोजनाचाही आनंद घेतला. थंडी सगळीकडे, अमृतसर, डलहौसी, धरमशाला, तिथे थंडी होती आणि त्या थंडीचा आनंद घेत, दुपारचं रणरणतं ऊन अंगावर घेत आमची ही पर्यटकांची सहल ही सुरू होती. काही ठिकाणी याक हे प्राणी मुद्दाम ठेवले होते की ते हिमालयामध्ये असतात, तर त्याच्यावर बसून फोटो काढण्याचाही आनंद आमच्यापैकी काही पर्यटकांनी आणि आम्हीही घेतला. तिथल्या नैसर्गिक अशा बागेमध्ये आमच्या मनाची मौज करून घेतली.
तिथे झुला होता केवळ फळ्यांचा, आणि त्या झुल्यावर आम्ही झुलत होतो, चालत होतो, झुला हलत होता, आमचं मन सुखावत होतं. मधूनच देवाची घंटा वाजवत, मनोमन त्याला प्रार्थना करत आमची सहल पुढे जात होती. तिथल्या वेगवेगळ्या परिसरामध्ये तिथल्या देवतांचा आणि तिथल्या वास्तूंचा एक वेगळा आनंद घेत आम्ही सगळे आम्हा स्वतःला प्रसन्न करत होतो. कधी गणपती, कधी हनुमान, कधी श्रीराम. नंतर येतो आपण धर्मशालामध्ये, की जिथे दलाई लामांचा वास्तव्य असतं. त्या वास्तव्य असलेल्या धर्मशालेच्या बौद्ध मंदिरामध्ये, बौद्ध वास्तूमध्ये स्वच्छ परिसर आणि शिस्त, टापटीप आणि एकूणच धार्मिकता जी मनामध्ये आहे, ती प्रसन्नता तुम्हाला तिथे अनुभवता येते. हा सगळा परिसर हा उंच डोंगरांनी आणि बर्फाच्छादित अशा हिमालयाच्या रांगांनी वसलेला आहे. त्याचा आनंद तुम्ही घेता आणि तो परिसर तुम्हाला आपलासा वाटतो. तुम्ही त्यांचे होता. चामुंडा देवीचं दर्शन आम्ही कांगडामध्ये घेतलं. तिथला हा हनुमान, तिथलं कुंड, शिवाचं स्थान असलेला हा परिसर, श्रीराम यांचा पुतळा आणि देवीचं मंदिर, आणि तिथे जीर्णोद्धार चालू आहे. त्या जीर्णोद्धारासाठी आम्ही आमची फूल ना फुलाची पाकळी अर्पित केली. धर्मशालावरून डलहौसीला जाताना सगळा परिसर तुम्हाला भोवतीचा हा मनाला आनंद देतो, तृप्तता देतो, डोळ्यांना सुख देतो, आणि तिथे राहणाऱ्या माणसांना आपण किती छान वातावरणात राहतो. वाटेत जाताना कधी कधी एखादं चहाचं दुकान लागतं, चहाचा स्टॉल लागतो, तिथं आम्ही थांबतो, बाजूच्या परिसराचा आनंद घेतो. आमचे काही सहप्रवासी विश्रांतीसाठी तिथे थांबतात आणि आमची पुढची मार्गक्रमणा ही डलहौसीकडे होत असते. सतरा सीटरच्या टेम्पो ट्रॅव्हल्समधून आमचा हा प्रवास, खिडकीतून आम्ही सगळं दृश्य पाहत असतो, सगळं वातावरण अनुभवत असतो. मधूनच एखादा ओहोळ किंवा एखादा झरा दिसतो. त्या झऱ्याच्या कडेला बरोबर एक मंदिर उभारलेलं आहे. त्या मंदिरात देवीची मूर्ती आहे. त्या देवीला नमन करतो, तिथल्या परिसराचा आनंद घेतो आणि पुढे निसर्गाच्या कुशीत शिरण्यासाठी परत गाडीमध्ये बसतो. असा हा डलहौसीत जाणारा रस्ता, त्या रस्त्याच्या भोवती दिसणारा परिसर आणि परिसरात निसर्ग कसा खुलून दिसला आहे, खुलून फुलतो आहे,
याचा आनंद आम्हाला अनुभवता आला. इथल्या काही नद्या काही वाहत आहेत, काही कोरड्या पडल्यात. टप्प्याटप्प्यावर शेती आहे. त्या छोट्या छोट्या शेतीमध्ये सुद्धा अनेक प्रकारची पिकं तयार घेतली जातात. आता हा पंचफुला इथे एक खळाळणारा असा वाहता जलप्रवाह तुम्हाला आकर्षित करतो. त्याचा आनंद तुम्ही घेता. त्याच्याच समोर असणारं एक शहीद स्मारक, तिथेही तुम्ही नमन करता. सरदार अजित सिंह परम देशभक्त का अंतिम स्थल, तिथं आपण गेलो, तिथं नमन केलं आणि पंचफुलाहून पुढे मार्गक्रमण केलं आणि डलहौसीत पोहोचलो. डलहौसीमध्ये सिमल्यासारखंच हॉटेल वास्तव्य होतं. अगदी रस्त्याच्या लगत वरच्या बाजूला पार्किंग आणि खाली जेवढं जाल तेवढे खाली हॉटेलचे मजले, असा हा परिसर असतो. पार्किंगवर, हॉटेल खाली. त्या दिवशी डलहौसीच्या हॉटेलमध्ये वास्तव्य करून तिथल्या परिसराचा पण अनुभव घेतला. इतका छान परिसर, सुंदर रस्ते, उतरते चढते, गाड्यांना लावायला सोय नाही, रस्त्यावरच गाड्या असतात. तिथेच एखादं धार्मिक स्थळ तुम्हाला दिसतं. रामाची, हनुमानाची, गणपतीची मूर्ती तुम्हाला तिथे प्रसन्न करते. आणि डलहौसीतल्या त्या वातावरणामध्ये तुम्ही तुमचा श्वास, तुमचं सौंदर्य आणि तुमच्या मनात असलेल्या भावना त्या पुन्हा एकदा प्रगट करून तो सगळा वातावरणाचा फील तुम्ही घेता. पर्यटनाचा हाच एक अनुभव आहे की तिथे तुम्हाला निसर्ग खुलवतो, निसर्ग बोलावतो, निसर्ग डोलावतो आणि निसर्गाच्या कुशीत आपण सतत असावं असा भास असणारी ही ठिकाणं आहेत. त्याचा आनंद केवळ शब्दातून होत नाही, छायाचित्रातून होत नाही, तर तिथं प्रत्यक्ष जाऊन तिथं वास्तव्य करून तिथल्या वातावरणाचा आपण फील घ्यायचा असतो. वाटेत एखाद्या ठिकाणी धाब्यावर चहासाठी आम्ही थांबतो. तिथल्या आजूबाजूच्या परिसराचं पण निरीक्षण करतो. थंड हवा भरून घेतो. स्वच्छ वातावरण, पर्यावरणाला कुठेही बाधा न पोचणारी अशी एकूण परिसराची निर्मिती निसर्गातच झालेली आहे. हा हिमालयाचा सगळा भाग. आणि आता आपण पोहोचतो ते जम्मूमध्ये. जम्मूमध्ये रघुनाथजी मंदिर आहे. त्या रघुनाथजी मंदिरात, त्या परिसराला, त्या मंदिरातील अनेक मूर्त्यांना आपण नमस्कार करतो. इथला हा स्फटिक, पिंडाच्या भोवती मध्ये ठेवलेले हे स्फटिकाचं लिंग आकर्षित करणार आहे. स्वच्छ परिसर, सुरक्षा तेवढीच आहे आणि छोट्या छोट्या गल्लीमधून एका छान अशा प्रचंड प्रसन्न अशा देवळामध्ये आपण जातो आणि तेच ते रघुनाथ मंदिर, जम्मू. जम्मूतनं हा प्रवास सुरू होतो कटराकडे आणि कटरामध्ये मुख्य जाण्याचा उद्देश असतो तो वैष्णोदेवीचं, माता वैष्णोदेवीचं दर्शन. जय माता दी असं करत आम्ही रात्री 9:40ला सुरुवात केली चालायला. चालत गेलो आम्ही 28 किलोमीटर, 14 किलोमीटर जाणं, 14 किलोमीटर येणं. 4:40ला पोहोचलो. जाताना
डोंगरावर चढण होत होती. ऊन नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही जास्त सहजतेने जाऊ शकलो. तो सगळा परिसर अनुभवू शकलो. कटरा शहराचं दर्शन तिथं झालं आणि आम्ही माता वैष्णवदेवीला नमन केलं, नमस्कार केला, मनोमन प्रार्थना केली की या भारत देशाचं सगळं सुख वैभव हे असंच राहू दे, चिरंतन राहू दे. जय माता दी. येणारा प्रत्येक जण हाच गजर करत 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 मातेच्या दर्शनासाठी जातो आणि अखेरीस या मातेचं दर्शन होतं. जय माता दी. कटरामध्ये वैष्णवदेवीचं दर्शन घेऊन जेव्हा आपण परत यायला लागतो तेव्हा मन प्रसन्नतेनं भरून राहिलेलं असतं. दर्शनाचं समाधान असतं आणि कटरामधली सकाळ तिथे आपण अनुभवत असतो. कटरामध्ये आल्यानंतर पुढे कटरामधून जम्मूला जायचं असतं आम्हाला, कारण जम्मूमध्ये आम्ही विमानाने पुण्याकडे येण्यासाठी जम्मूत दाखल होतो. जम्मूच्या विमानतळावर पोहोचतो आणि आमचा पुढचा विमान प्रवास हा हिमालयाची शिखरं पाहत 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 श्रीनगरकडे जातो. श्रीनगरमध्ये तुम्हाला उतरता येत नाही, तुम्ही विमानातच बसायचं असतं, कारण श्रीनगरमध्ये दिल्लीची लोक तिथे श्रीनगरमध्ये चढतात तुमच्या विमानात आणि पुढे श्रीनगर ते दिल्ली असा हा प्रवास हिमालय पाहत, बर्फाच्छादित शिखरं पाहत आमचा सुरू होतो. हा आनंद घेतो. प्रवासाचा आनंद, विमान प्रवासाचा आनंद आणि झटकन आकाशातून आकाश झेपावणाऱ्या अशा या प्रवासात सुख आणि सुखकारक असं मन प्रसन्न करणारं वातावरण असतं. दिल्लीमध्ये काही तास विश्रांती घेतल्यानंतर पुढे दिल्लीतून पुण्याकडे दुसरं विमान तुम्हाला घेऊन जाण्यासाठी तयार असतं. तुम्ही दिल्ली सोडली, पुणे दिसायला लागतं आणि तुम्ही पुण्यात येऊन पोहोचता. असा हा प्रवास लक्षात राहण्यासारखा, अनुभवण्यासारखा.